तर मित्रांनो, जाणता राजा या ग्रुपने इथे सिंहगड बनवलेला आहे आणि आता आपण हा साऊंड आणि लाईट शो बघायला इथे आलेलो आहोत। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या देश दर्शन डायरीज या चॅनलवरती। आज मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तो आपण शूट केला आहे डोंबिवली येथे। डोंबिवली पश्चिमेला आपण तिथे गेलो होतो। तिथे जाणता राजा प्रतिष्ठानतर्फे भव्य किल्ल्यांचे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। दिनांक 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे प्रदर्शन भरवलेलं असणार आहे। आता ज्यांना इथे जाणं शक्य आहे त्यांनी तिथे जरूर जावं आणि प्रदर्शन बघावं, परंतु ज्यांना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवलेला आहे। मी याचा जे ॲड्रेस आहे तो पण मी तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे, प्लस स्क्रीनवरती पण मी त्यांचा ॲड्रेस तुम्हाला देतो। तर तिथे आपल्याला महाराजांचे जेवढे काही किल्ले आहेत ते ज्यांनी महाराजांनी जे जिंकले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्रतापगड आला, शिवनेरी झाला, तोरणा झाला, अजून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जिंजी, हे सर्व किल्ल्यांचे तिथे प्रदर्शन भरवलेलं आहे। हे जे किल्ले आहेत हे फायबर बॉडीने बनवलेले आहेत, परंतु तिथे सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन आहे की त्यांनी सिंहगड तिथे बनवलेला आहे। सिंहगड म्हणजे ज्याला आपण आधीचं नाव कोंढाणा होतं। तर हा आपले जे स्वराज्याचे सुभेदार होते तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकताना जो काही अतुलनीय आणि असामान्य असा पराक्रम गाजवलेला आहे त्याच्यावरती पूर्ण त्यांनी लाईट आणि साऊंड शो तिथे ठेवला आहे। तर तो बघण्याची जी मजा आहे आणि ती ऑडिओ ऐकण्याची जी मजा आहे, तर ते ऐकताना आपल्या अंगावरती काटा आल्याचा खरंच अनुभव होतो। म्हणजे जे आपले स्वराज्यासाठी ज्यांनी प्राण दिले ती माणसं किती महान होती आणि ह्यांचं ह्या सर्वांवरती शिवाजी महाराजांचं किती प्रेम होतं हेच आपल्याला दिसतं। तर मित्रांनो, जास्ती वेळ मी तुमचा घेत नाही, आपण लगेचच तिथे पोहोचूया। परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ तिथे जेव्हा आम्ही बनवला तेव्हा तिथे खूप अंधार आहे, कारण की मूळ जी कामगिरी झाली होती ती सुद्धा रात्रीच झाली होती। तर अंधारामध्ये असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही काही ठिकाणी, परंतु जो ऑडिओ आहे तो ऐकण्यात सुद्धा खूप खूप आनंद म्हणण्यापेक्षा एक समाधान आपण जे म्हणतो, आणि खरंच त्या लोकांचा जो त्याग होता आपल्या स्वराज्यासाठी ते मी शब्दात सांगू शकत नाही। तर प्रत्यक्ष आपण तिथे जाऊया आणि बघूया आणि तो अनुभव घेऊया। तर मित्रांनो, हा आहे गावदेवी मंदिर संस्थान मोठा गाव देवीचा पाडा हा एरिया। आता आपण इथे आलो आहोत भव्य किल्ले प्रदर्शन बघण्यासाठी। तर बघा, सुरुवातीलाच हे गेट खूप छान सजवलेलं आहे यांनी। तर आतमध्ये आपण जाऊया आणि बघूया आतमध्ये कुठले कुठले किल्ले यांनी लावलेले आहेत ते। तर आतमध्ये आपण जेव्हा सुरुवातीलाच एंट्री करतो तेव्हा देवी महालक्ष्मीची इथे मूर्ती लावलेली आहे आणि हे बघा संपूर्ण हा एरिया। ही महाराजांची मुद्रा, प्रतिपत चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राज्यते। मित्रांनो, जाणता राजा या ग्रुपने इथे सिंहगड बनवलेला आहे आणि आता आपण हा साऊंड आणि लाईट शो बघायला इथे आलेलो आहोत। तर आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवूया आणि हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा नक्की शेअर करा। आणि मागे तुम्ही प्रेक्षकसुद्धा बघू शकतात की आता किती प्रेक्षक जमलेले आहेत म्हणून। तर आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करू, खूप चांगला व्हिडिओ होणार आहे। आणि पारतंत्र्यांच्या काळोखात बुडाला होता तेव्हा शिवनेरीच्या भूमीत तळपत्या तेजाचा जन्म झाला। ते तेज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच सत्ता संघर्षाच्या वावटळीत एका नवीन स्वराज्याचा उदय पाहणारा होता। शहाजीराजांचे स्वप्न आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची मशाल हाती घेऊन शिवबाने वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतली ती हिंदवी स्वराज्याची, जिथे चारही बाजूंनी आदिलशाही, निजामशाही आणि क्रूर मुघल सत्तांनी महाराष्ट्राला वेढले होते। तिथे निष्ठावान साथीदारांना सोबत घेऊन एका मागून एक गड जिंकून घेतले। तोरणा, राजगड, पुरंदर यांसारख्या किल्ल्यांची साखळी तयार केली। पुण्यातील लाल महालात
70,000ची सेना घेऊन मुक्काम ठोकलेला शाहिस्ते खान 3 बोटे गमावून दिल्लीला माघारी परतला. या अपमानाची आग शांत होते ना होते तोच मोगलांची श्रीमंत व्यापारपेठ सुरत लुटली गेली आणि मोगल तिजोरी खाली झाली. शिवाजी महाराजांची घोडदौड चालू राहिल्यास संपूर्ण मोगलाई संपुष्टात येईल हे ओळखताच संतापलेला बादशाह औरंगजेबाने आपल्या दरबारातील सर्वात अनुभवी, दूरदृष्टीचा आणि पराक्रमी सरदार निवडला, मिर्झा राजा जयसिंग, ज्याने 80,000 स्वार आणि दिलेर खान याला सोबत घेऊन स्वराज्याचा नायनाट करण्याच्या निर्धाराने महाराष्ट्रावर चाल केली. ज्याने स्वराज्याच्या मुकुटावरील महत्वाचा रत्न असलेला पुरंदर किल्ला वेढला. या वेढ्यात शौर्याची अशी गाथा घडली जी मराठ्यांच्या पराक्रमाचा महामेरू ठरली आणि अखेरीस या दुर्दम्य संघर्षाचा शेवट पुरंदराच्या तहाने झाला. या तहात 23 किल्ले आणि बरंच काही गमवावं लागलं. याचाच विचार करून आऊसाहेब राजगडावर व्यथित होत होत्या. तितक्यात आऊसाहेब अस्वस्थ वाटताय. राजगडाची हवा काही मानवत नाही आणि डोळ्यासमोरचा कोंडाणा काही जात नाही. तोच विचार आम्हीही करतोय. आम्ही आमच्या काळजाचा तुकडा पेटवून दिलाय. या बुलंद कोंढाण्याला स्वराज्यात आणावे असे आम्हासही वाटतं. आणावे? शंका नको. स्वराज्याचे तुकडे झाले. त्या दिलेर खान आणि राजपूत मिर्जाशी तह केलाय. राजकारण या देशी केलं. राजे कशासाठी? वेळेच्या ठाई सुला केली. आऊसाहेब, परंतु लवकरच कोंढाणा स्वराज्यात असेल. जगदंब जगदंब जगदंब. क्षणभराचा विलंब न घेता राजे आपल्या महालात आले. राजगडावर वाहणारा वादळी वारा आणि समोर तेजानं पेटलेली मशाल तेवत वाट दाखवत होती ती कोंढाण्याची. कोंढाणा किल्ला पुणे शहरापासून 49 किलोमीटरवरती असणारा. कोंदिण्य ऋषी यांच्या नावावरनं कोंढाणा हे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले यांना पुणे प्रदेशाचा ताबा दिला होता. आदिलशाहीला वाटले छत्रपती शिवाजी महाराज देखील आदिलशाही स्वीकारतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही न स्वीकारता स्वराज्य स्थापन करून त्याला बळकट बनवण्याचे काम सुरू केले. राजांनी राजमहालात बैठक बोलावली. बैठकीत अनेक सरदारांची वर्णी होती. इतक्यातच सदरेवर कुजबूज सुरू झाली. मोहीम कंची म्हणायची. अरे जायचं कुठं? म्या जातो की. राजे उद्गारले. कोंढाणा घ्यायचा मनी आहे. कोंढाण्यावर जहरी जनावर आहेत राज. काय बरं त्या राजपुताचं नाव? उदयभान सिंग राठोड. राजस्थानच्या जोधपूर बिनाई गावातल्या राठोड वंशात त्याचा जन्म झाला होता. मोठा शमशेर बहादर, कडवा मर्दाना आणि 30 वर्षाचा कडक शिस्तीचा. किल्ल्यावर आणि घेऱ्यात त्याची जरब फार होती आणि औरंगजेबाचा तो एकनिष्ठ सरदार होता. आणि किल्ल्यावर 1500 राजपूत आणि मुघल सैन्याची शिबंदी होती. तोफा होत्या, बारूद गोळा, बंदुका आणि रसद गच्च भरली होती. अशा चर्चा सुरू असताना द्वारपाल निरोप घेऊन आला. राजा सुभेदार आले सा. आपली आणि आऊसाहेबांची वाट पाहत्यात. राजांनी तातडीनं बैठक सोडली आणि लगबगीने ते राजमहालाकडे निघाले. इतक्यात एक धिप्पाट देहबोलीचा, अंग काठीचा, राजांच्या सावलीप्रमाणे लहानपणापासून सोबत असणारा तानाजी, तेही एका चिमुकल्या संघ. गोंधळलेल्या नजरेने राजे पुढे सरसावले आणि तानाजीचा मुजरा स्वीकारत सोबत असलेल्या सूर्याजी आणि शेलार मामांची विचारपूस केली. इतक्यात एक औक्षणाचं ताट घेऊन आऊसाहेब सामोरे आल्या. लगीन आहे यंदा पोराचं. आता उमरटला माता जगदंबा प्रत्यक्षात यावी म्हणून आलोय सा. आमंत्रण घेऊनच आलेल्या चिमुकल्या रायबाचं औक्षण झाले. लग्नाची पत्रिका आणि आणलेला फराळ तानाजींनी दिला. परंतु या आनंदातही व्यथित असलेला राजाचा चेहरा आणि राजगडावर मोहिमेची तयारी तानाजींनी ओळखली.
मूळचा उमरड गावचा जन्म, पण स्वराज्याच्या सेवेत महाराजांची सावली सारखी तानाजींची ती वेगळीच ओळख. राजत कंच्या मोहिमेची तयारी म्हणायची. मोहीम कसली? आता व्याही होणार तानाजीराव तुम्ही. तयारी लग्नाची करा, आम्ही आहोत की. मोहिमा करायला नाही राजा भवानीची. या लग्नापायी तुम्ही म्हणत असाल तर होईल लगीन रायबाचं. न राहता राजे म्हणाले, ह्या कोंढाणावर स्वारी करावी आणि स्वराज्यात आणावा. कोंढाणा वय? अहो असा गेलो मी असा आलो. ते काही नाही राज, म्या जाणार, म्या घेणार, ह्यो डाव आपला. अहो राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. असं म्हणून चिमुकल्याला खांद्यावर उचलून सुभेदार निघाले ते थेट उमरटला, त्यांच्या गावी. कोंढाण्याचा विडा उचलून तानाजींनी मोहिमेची आखणी करायला सुरुवात केली. अर्ध्यांनी कडा हेरायचा, अर्ध्यांनी कल्याण दरवाजा गाठायचा. कडा हेरुनी, दोर फेकुनी, तट गाठायचे. गनीम कापायचे गाफील ठेवूनी. सावध राहावे पोहोचवूनी दरवाजा. दम राखुनी उजडे फतूर. चाल करावी बुरुजावरती, घेऊन किल्ली कल्याणाची. शर्त गाठावी मावळ्यांनी, आण घेऊनी स्वराज्याची, आण घेऊनी स्वराज्याची. दिवस ठरला तो चैत्र शुद्ध नवमीचा आणि पौर्णिमेचा. ठरल्याप्रमाणे दिनांक 3 फेब्रुवारी 1670 रोजी कोंढाणा घेण्यासाठी सुभेदार निघाले. ते आडवाटेने 500 मावळ्यांसह आणि थेट येऊन पोहोचले ते पश्चिमेला असलेल्या दोनागिरीच्या कड्याखाली. गडावर जाण्यासाठी मुख्य 2 मार्ग होते. जो पुण्याच्या दिशेने होता पुणे दरवाजा, खेड शिवापूरच्या दिशेला असणारा गोमुखी आकाराचा कल्याण दरवाजा. गडाच्या सर्व अंगाला कडे आणि पक्की तटबंदी होती. विशेषतः कलावंतीन बुरुजापासून ते झुंजार बुरुजापर्यंत कडक बाजूबंद घातला होता. शत्रू गडावर आला तर त्यावर तोफ बंदुकीचा मारा करण्यासाठी खाचा बनवल्या होत्या. त्यांना जंगा म्हणत. किल्ल्याच्या पश्चिमेला ताठ आणि खोल कडा होता. या कड्याने शत्रूला येण्याचे भय मोडीत नसे आणि कडा बळकट असल्यामुळे तिथे चौकी पहारेही नव्हते. याच कड्याचे नाव दोनागिरीचा कडा असे होते. ठरल्याप्रमाणे तानाजींनी सूर्याजीला आणि शेलार मामांना कल्याण दरवाजा गाठून दम धरण्यास सुचवले आणि डोंगर चढाईत तरबेज असलेल्या मावळ्यांना तानाजींनी आदेश दिले. रात्रीच्या त्या भयान अंधारात डोंगराच्या खाच खळग्यात मनगटाच्या जोरावरती मावळ्यांनी कडा हेरला. दम धरत दोर फेकण्याचा प्रयत्न केला. अशक्य वाटणारा कडा हेरून मावळे वर आले आणि त्यांनी दोर खाली फेकले. मराठ्यांच्या मावळ्यांनी कसलाही आवाज न करता रात्रीच्या त्या किर्र काळोखात अभेद्य कडा चढून झोपलेल्या मुघली हाशमांना कापून काढले. गडावरच्या गस्तीच्या चौक्या जाग्या झाल्या. खळबळ माजली. गनीम सावध होताच तानाजींनी डाव साधला. धोका पत्करून सावध गतीने आडवाटेने कल्याण दरवाजाकडे कूच करण्याचा आदेश दिला. शौर्याने पराक्रमाच्या दिशेने मराठ्यांनी धाव घेतली. ह्याच अफरातफरीत उदय भानूला खबर दिली गेली. हुजूर हुजूर मरगठ्ठे आ गए. तो योद्धा आश्चर्याने आणि द्वेषाने ढाल तलवार घेऊन लढाईसाठी निघाला. वाटेत येणाऱ्या मराठ्यांच्या त्यांनी खांडोळ्या केल्या. सुभेदारांनी अखेर झुंजार बुरुजावर त्याला गाठले. मुघल सल्तनशीशी एकनिष्ठ राजपूत आणि त्याला सामोरा मराठा साम्राज्याचा बुलंद सुभेदार. दोघेही एकमेकांवर कडाडले. उदयभानचा वार घात करीत होता आणि तानाजीचा आघात उदयभानच्या वर्मी लागत होता आणि इतक्यातच मराठ्यांनी सरशी केली. कल्याण दरवाजाच्या चौकी पहारा फोडण्यास यश आले. आगळ उघड केली आणि यलगार झाला. हर हर महादेव. पण अजूनही पूर्वेच्या रातीला मराठ्यांचे 2 सिंह झुंजारवर झुंज देत होते. एकाने विडा उचलला होता आणि दुसरा वचनबद्ध होता. घात प्रतिघात होत असताना उदयभानची तलवार गरजली. ती थेट तानाजीच्या ढालीवर घात करून गेली. ढाल तुटली, कवच निखळले. वार
वार झेलत तानाजींनी कमरेचा शेला हाताला गुंडाळला. वार शेल्यावर आघात करीत होते. प्रतिघाताने तानाजीने नवखा घाव घातला, परंतु तो घाव झेलत उदयभान पुढे सरसावला. नियतीने घात केला, वार वर्मी लागला, तानाजी कोसळला. हे पाहताच मराठा सैन्य सैरवैर झाले. मुघलांच्या सरदाराने तानाजींचा देहांत नेला, म्हणून पुन्हा कड्याच्या दिशेने सरसावले आणि कडाडला सूर्याजी. बाप नाही नव तुमचा, स्वराज्याची आण आहे तुम्हासनी. अरे शिवरायांना काय वाटल र? कशा पायी मागावर घेत असा? एक वगूत लढा, अरे एक वगूत लढा, नाहीतर हिताच मरा. त्याच द्वेषात सूर्याजीची तलवार चमकली आणि कड्यावरचे दोर निसटले. पण पाहता क्षणी हर हर महादेवची गर्जना झाली आणि पेटलेल्या मराठ्यांनी मुघलांची राख केली. सूर्याजीने मोठा पराक्रम केला. कोसळलेल्या तान्ह्या लेकराला पाहुनी 80 वर्षाचा म्हातारा उदयभानवर चाल करून गेला आणि वर्मी घाव घातला. अखेर उदयभान संपला, कोंढाणा जिंकला. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. सूर्याजीने झुंजारवर गवताची गंजी पेटवली आणि राजगडावर भंडाऱ्याची उधळण सुरू झाली. शिवरायांना दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून सुभेदारांसाठी महाराजांनी खास पालखी कोंढाण्यावर पाठवली. सूर्याजीने आलेल्या पालखीला मानाचा मुजरा केला. जड अंत करणारी तानाजीचा रक्तबंबाळ देह पालखीत ठेवण्यात आला आणि कल्याणच्या वाटेवरून विजयाची वरात निघाली. राजगडावर सडा रांगोळी सजवली होती. सूर्याजी, शेलार मामा सामोरे होते. औक्षणाचं ताट घेऊन साक्षात जगदंबा उभी होती. सुभेदार गड सर करून येणार आणि रायबाचं लगीन लावणार म्हणून उमरटला जाण्यास रायबा आणि त्याच्या पत्नी ही स्वागतासाठी उभ्या होत्या. पालखी आणली गेली. उत्साहाच्या वातावरणात ढोल नगारे वाजत असताना थांबलेल्या पालखीत तानाजीला भेटायचं मोह राजांना आवरेना आणि लगबगीने राजे सामोरे झाले. कडा चढून गड घेतलेल्या सिंहाला पाहण्यासाठी पालखीचा रेशीम सरकवण्यात आला आणि लहू लपट झालेला देह पाहून राजे अकस्मित झाले. आऊसाहेब ढासळल्या. तानाजीच्या पत्नीने चिमुकल्या रायबासह हंबरडा फोडला. विजयाच्या आनंदावर दुःखाचं विरजन पसरलं. पालखीतून देह राजांनी मांडीवर ठेवला. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी घेतलेल्या शपथेपासून ते कोंढाण्याचा हट्ट करून गेलेल्या तानाजीचे सारेच प्रसंग क्षणार्धात डोळ्यासमोरून गेले. तानाजींना घट्ट मिठीत घेऊन म्हणाले, आऊसाहेब, आऊसाहेब, गड आला पण सिंह गेला. आऊसाहेब, गड आला पण सिंह गेला. आणि तानाजीला उराशी घेत राजांनी अश्रूचा बाण फोडला. देह शाल शिल्याने सजविला गेला. जगदंब जगदंब म्हणत कवड्याची माळ महाराजांनी सुभेदाराच्या गळ्यात बांधली. राजगडावरून पालखी उचलण्यात आली आणि मालुसरेंच्या सूर्यास्ताला निघाली आणि उमरटला येऊन तानाजींना मोक्ष देण्यात आला. तातडीने राजांनी रायबाच्या लग्नाची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आणि अखेर तो दिवस आला. नववधूवर लग्न मंडपात आले. ती समीप घटिका डोळ्यात अश्रूंचा बाण कोसळला आणि मंगलाष्टके सुरू झाले. शुभमंगल सावधान म्हणत अक्षता फुलांचा वर्षाव झाला. नवविवाहत वर वधू आशीर्वाद घेण्यासाठी राजांसमोर आले. शिवबांनी आशीर्वाद दिला. इशरत केली. सेवेकर आले आणि आणलेली रत्नजडित तलवार राजांनी रायबाच्या कमरेला बांधली आणि राजे म्हणाले, सांगा रायबा, काय मायना झाला याचा? आम्ही सुभेदार झालो. तुम्ही ही चारी साईडनी हा प्रदर्शन बघून तुम्ही बाहेर जाऊ शकता. धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. किल्ला अतिशय उत्तम रीतीने बांधलेला आहे.
तर किल्ला अतिशय उत्तम बांधलेला आहे यांनी. आपण हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आणि तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असाल तर नक्की या किल्ल्याला येऊन एकदा यांच्या संस्थेला येऊन भेट द्या. अतिशय सुंदर किल्ला आहे. मध्ये मध्ये थोडा अंधार झाला होता त्यामुळे आपल्याला बघता आला नाही. त्यामुळे आता हा पूर्ण किल्ला मी तुम्हाला इकडे दाखवतो आहे. या किल्ल्याचं नाव सिंहगड. अतिशय सुंदर बनवलं आहे. पूर्वी याचं नाव कोंढाणा होतं. आत्ताच तुम्ही याचा सगळा इतिहास ऐकलेला आहे. आणि हाच शिवरायांचा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर व्यवस्थितपणे मांडला जावा, जेणेकरून आपल्याला आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान वाटला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.